नमस्कार, माझे नाव डॉक्टर सारिका शिंदे। मी एक नेत्रतज्ञ व काचबिंदू स्पेशलिस्ट म्हणून मुंबई सायन येथे कार्यरत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण काचबिंदू या आजाराविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू या आजारात आपल्या डोळ्यातील दाब किंवा ज्याला आम्ही इंट्राऑक्युलर प्रेशर असं म्हणतो, तो हळूहळू वाढतो व तो वाढल्यामुळे आपल्या डोळ्याच्या मागील जी नस असते, ज्याला आम्ही ऑप्टिक नर्व म्हणतो, ती हळूहळू वीक किंवा कमकुवत किंवा सुकत जाऊन आपल्याला आपली नजर हळूहळू कमी होते व कधीकधी त्याच्यामुळे कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते। तर काचबिंदू आणि मोतीबिंदू हे दोन वेगवेगळे आजार आहेत। काचबिंदूमध्ये जी दृष्टी जाते ती कायमस्वरूपी जाते आणि ती हळूहळू जाते आणि ती त्यामुळे जास्ती घातक असते। पण मोतीबिंदूमध्ये जी दृष्टी जाते ती आपल्याला ऑपरेशन करून किंवा जी मोतीबिंदूमुळे गेलेली दृष्टी आहे ती ऑपरेशन करून लेन्स टाकल्यावर पूर्ववत आणता येते। तर काचबिंदूची लक्षणे काय असतात? काचबिंदू या आजारात 50 ते 60% लोकांमध्ये कुठलीच लक्षणं किंवा काही चिन्ह दिसून येत नाही। म्हणूनच याला हळूहळू दृष्टी चोरणारा आजार किंवा सायलेंट थेफ्ट ऑफ साईट असंही म्हटलं जातं। तर कुठल्या लोकांमध्ये काचबिंदू होण्याची शक्यता जास्ती असते? जर तुमचं वय 40 पेक्षा जास्त आहे, जर तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे काही आजार आहेत, जर तुमची फॅमिली हिस्ट्री म्हणजे तुमचा कौटुंबिक इतिहास आहे की तुमच्या घरात कोणाला काचबिंदू झालेला असेल, तर तुम्हालाही काचबिंदू होण्याचे चान्सेस किंवा शक्यता 10 ते 25% वाढू शकते। जर तुमचं आधी काही कुठल्याही स्वरूपात डोळ्यांचं काही शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन झालं असेल किंवा तुम्ही स्टेरॉइड्स ही औषधं कन्झ्युम केली असतील पास्टमध्ये काही आजारांसाठी, जसं काही ॲलर्जीसाठी किंवा अस्थमासाठी किंवा काही इतर कारणांसाठी, आर्थरायटिससाठी जर ती घेतली असतील, तर काचबिंदू होण्याचं प्रमाण वाढू शकतं। जर तुम्हाला हाय प्लस किंवा हाय मायनस नंबर आहे तरीसुद्धा काचबिंदू होण्याची शक्यता त्याच्यामध्ये वाढते। तर काचबिंदू आपल्याला आहे की नाही हे कसे ओळखता येईल? तर काचबिंदूची जसं मी म्हटलं त्याप्रमाणे चिन्ह किंवा लक्षणं काही दिसत नाही आणि हा अतिशय हळूहळू किंवा धीम्या गतीने वाढणारा आजार असल्यामुळे तो जर आपल्याला म्हणजे आहे की नाही आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्यापासून जे परमनंट किंवा कायमस्वरूपी जे अंधत्व येतं ते टाळण्यासाठी तुमचे जे जवळचे किंवा तुमचे जे नेत्रतज्ञ आहेत त्यांना तुम्ही जाऊन नियमित तुमचं एक रुटीन चेकअप करणं हे फार गरजेचं आहे। तरच हा आजार आपल्याला म्हणजे टाळता येईल किंवा ह्या आजारापासून जे अंधत्व येतं, जे कायमस्वरूपी आहे, ते आपल्याला टाळता येईल पूर्णपणे। धन्यवाद।